हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आहे रविवार आणि श्लोकला सुट्टी आहे आणि अथर्वचं गॅदरिंग मंगळवार आहे, तर त्यांची आज पण स्कूल घेतली, तो गेलाय स्कूलला। आणि आता श्लोक आणि त्याच्या मैत्रिणी सगळं साफसफाई करायला लागलेत। प्रत्येक संडेला त्यांचं ते काम असते। श्लोक सगळी साफसफाई करतो तर त्याच्या मैत्रिणी पण त्याला मदत करतात, तर चालू आहे त्यांची साफसफाई। पाला पडतो तर सगळं आता क्लीन केले ते, आणि आता झाडामधलं पण सगळं क्लीन करायला लागले। सगळ्यांची कामं चालू आहे। श्लोक इथे आहे, अनु आहे, प्रतीक्षा आहे, सानवी आहे, आणि तुझं नाव काय का? वेणू। वेणू छकू सगळं झाडून काढाले। ही दीदी काय झाडात पाला काढायलास काय का? तुझं नाव काय दीदी? शरयू। शरयू आणि आदिती। खराटे एका साईडला ठेवशील ना तिकडं। सगळं पालापाचोळा गोळा करून तिथं हौदात टाकालेत। श्लोक नंतर बोरिंग सुरू झालं, झाडांना पाणी पण घाल मग। भोपळ्याच्या घाऱ्यांची रेसिपी मी अगोदर शेअर केलेली आहे, पण आज वेगळ्या पद्धतीने भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहे। म्हणजे आमच्या इथं मनीषा काकू राहतात, तर त्यांची पद्धत वेगळी आहे, ती मी आज तुमच्यावर शेअर करते। छान लागतात तशा पद्धतीने पण घाऱ्या। आपण गाजराच्या हलव्याला कसं किस करून घेतो तसं भोपळ्याचं किस पहिला करून घेतलंय। सोप्या पद्धतीने घाऱ्या करतायत, तर पहिला पाणी आटवून घ्यायचं, ते किसायचं, भोपळा किसायचा, किसल्यानंतर शिजवायचं, शिजल्यानंतर पाणी आटोसपर्यंत शिजवायचं। पाणी आटल्यानंतर त्यात गूळ, वेलची घालायची, ते पण गार झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर। ते आम्ही पहिला कसं करत होतो, ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचं पहिला काप काप। मग ते हार्ड होतं, हार्ड होते का? हा हार्ड होतं। घाऱ्या सॉफ्ट ह्याच्याने सॉफ्ट होतात। हा होतं। एकजीव चढतं शिजून शिजून पूर्ण पाण्यात घेतलं, पूर्ण पाणी आटोपर्यंत शिजवून घेतलंय। 10 मिनिटं शिजवलं नाही हो। त्याच्यामध्ये गुळ ऍड करणार आहे। वेलची पण चालते, वेलची पावडर द्या तुम्ही। अंदाजे भोपळा घेतला, भाजीसाठी आणलेला, पण त्याच्यामुळे आता घाऱ्या करायला लागल्या। त्याच्या अंदाजाने गुळ घातला ना। बडीशोप आहे, बडीशोपची पावडर आणि वेलची पावडर। ते खाली असं घेऊन घालायचं काय? परातीत काढून घ्यायचं, ते थंड होऊ द्यायचं काय? आता मिश्रण थंड झालंय आणि त्याच्यामध्ये आता गव्हाचं पीठ बसेल तेवढं घालायचं काय? चवीनुसार थोडं मीठ ऍड केलंय। त्याच्यामध्ये बसेल तेवढं पीठ घालून डो मळून घ्यायचं। इकडे डो छान मळून घेतलाय आणि एका साईडला तेल पण तापायला ठेवलंय। आता लाटून बनवायचंय ना आपण। दोन दोन घालले, मोठीकडे आहे की मोठी? मोठी ठेवायचं। बारीक करायचं जरा, नाही पूर्ण हे करायचं। झालं
आम्ही करतो त्या पद्धतीने भोपळ्याच्या घाऱ्या अशा कटकटीत होतात, पण हे असं एकदम सॉफ्ट झाली. छान आयडिया हे नाही. मला वाटतं ते पाकात जास्त वेळ शिजवल्यामुळे का नाही गोळ ते कठीण होत असेल. हां, आणि आता हे थंड केल्यावर गुळ घातलाय की नाही, थंड झाल्यानंतर हां, खाली गॅसवरनं खाली उतरून गुळ घालून मग ते हे केले की नाही, ते एकदम सॉफ्ट झाले. सोपी पद्धत आहे ना. होय, सोपी आहे. सोपी पण आणि सॉफ्ट होतात ना. हां. लवकरात लवकर होणारी रेसिपी. हां. आणि घाऱ्या मेन अशा सॉफ्ट पाहिजेत खायला. ते घारी पाहू शकता, त्याची जाडी पातळ पण आहेत, मऊ पण आहेत. छान झाले तो. घारी पाहू शकता, एकदम सुपर सॉफ्ट झाले. टेस्ट पण छान झाले. इलायचीचा फ्लेवर आणि बडीशेपचा फ्लेवर छान लागलाय. या पद्धतीनं घाऱ्या तुम्ही करून पाहू शकता. सोपी आहे आणि खूप छान घाऱ्या झाले. ही घाऱ्यांची नवीन नवीन पद्धत होती म्हणून थोड्याशा करून बघितल्या, तर छान झालेत. आणि घाऱ्या करता करता काकूंना म्हटलं, म्हणजे नॉनव्हेजचा विषय निघालेला आणि नॉनव्हेज मला खूप आवडतं म्हटल्यावर त्यांनी घरात बिर्याणी बनवली होती, तर सगळंच मला आणून दिले. बिर्याणी, रस्सा, सुक्कं. आता जेवण करणार आहे मी. सगळं झाडाखाली पाला पडला, सगळा पोरांनी क्लीन केला आहे. आणि इथंच आता चटे अंतरून जेवलेत पण. आणि आता जेवण झाल्यावर झाडाला पाणी घालायला आहे. सगळ्या झाडांना घाल केल्या. वरती ती कपडे भिजवू नका, दोरीवरची खालीच धरून घाल. उसाचा रस पिला नाहीस हा? आणि हे किंवा आत पिऊन टाका तो. पाणी घालून झालं की हातपाय स्वच्छ, सगळे स्वच्छ हातपाय धुवून हे करा काय. कांदा लावलायस का काय रे? मोड आलेला होता का? होय, एवढेच असते. इकडे शेवग्याला पण सोड जरा. श्लोक, इकडे फुलाच्या झाडात सोड जरा. हे असं खड्डे कोण तयार केले रे? पाणी राहते ना हे झाडांच्या सभोवती. चांगले केले. कुठे आहे खड्ड? आता हे असं खड्डा तयार झाला तर पाणी साठते ना. सगळ्या झाडांना केलंय वाटतं. आम्ही सगळ्यांनीच. तर गायला थोडी म्हणून पाठी नका त्यात टाकू, उचला ते. अंकलच्या सायकलच्या आहेत त्या. मम्मा